येणार तुम्ही एक प्रकारचं बसा आणि या कलियुगाच्या वातावरणात हे आवश्यक आहे. ते साधू संतांचं वाङ्मय त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्या लक्षात आलं पाहिजे आपलंही ते साधू संतांनी आपल्यासाठी कष्ट करून जर हे अभंग काय ज्ञानेश्वरीचे होया काय अहो किती उघड सांगितलं ते बघा. तुम्ही नुसतं जर आमचं ऐक केलं की तुम्हाला सुख मिळतं. तरी कडे या उदाहरण दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजी. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कोणाला वाचता येत नसेल तर त्याने ऐकत बसा. है की नाही? ज्याला वाचता येत नाही त्याने जे वाचायला ते शेजारी जाऊन बसायला काय गो. म्हणून आग्रह आहे की नक्कीच नक्कीच माझ्या शब्दाला माझ्या विनंतीला मान देते. आणि म्हणजे आता मी म्हणतो विठ्ठल महाराज मंदिरातच जागा पूर्ण नाही इतके लोक बसणार. नक्कीच बसणार. काहून बसायचे नाही. वेळ खर्च काय जास्त खर्च नाही. जेवढे लवकर बसतात तेवढे लवकर सुट्टी. 2-2, 2.5-3 तासामध्ये तर पारायण प्रकारचं मोकळं होतं. म्हणून आपल्या गावातही कौतुक झालं पाहिजे. प्रत्येक कीर्तनकाराने आपलं कौतुक केलं पाहिजे. हां कौतुकास्पद त्याला अभिमान वाटला पाहिजे. परमार्थ करणाऱ्याचा याचा धरी ना अभिमान करी ना पुढे अभिमानाच्या मोठी भजन काय हरिपाठ काय हे मृदंग वादिनं काय प्रमाण म्हणणं काय याचा आपण अभिमान केला पाहिजे. आपला परमार्थ आहे याचा अभिमान केला पाहिजे. म्हणून विनंतीला मान नक्कीच देतात. निदान होतं म्हणा. जर आहे